कृपया करून हृदयविकार जर कोणाला असेल तर ही मॅच बघू नका. या वर्षी काही मोठाच दर्जा दिलेला आहे एका प्रीमियर लीगला. जणू का पहिला असं पारितोषिक ठेवलेले रिक्षा बिघडलेली, दुसरं घसरगुंडी आणि आणि असा वर्ल्ड कप असा चमचमीत असा टाकी ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अर्जुन, तुला उद्या समोश्याची स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. एका तासात किती समोसे खाशील? पार्लेजीचा पुढे आपल्या समोर येतात डब्यात तो हाच पोरगा लहानपणीचा वरदन हात करणारा. भावासाठी बुटं घेऊन येताना राज पाटील. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून कळलाच असेल हा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर हा ब्लॉग जरा एक वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये आपण कुठेतरी नवीन जागी फिरायला जातो, पण हा ब्लॉग एकदम मजेशीर ब्लॉग असणार आहे. कारण हा ब्लॉग असेल एका क्रिकेट टुर्नामेंटबद्दल. आणि ती क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे EHPL, एकता हाईट्स प्रीमियर लीग. जी क्रिकेट टुर्नामेंट आपल्या गणपती मंडळ म्हणजे एकता गणेश उत्सव मित्रमंडळातर्फे आयोजित केली आहे. आणि ती दरवर्षी 26 जानेवारीच्या आधी ही आयोजित केलेली असते. हा त्याचा 4था सीझन आहे. आणि आपण मंडळातल्या पोरांमध्येच आपण टीम पाडतो आणि आपल्यामध्येच मॅच वगैरे खेळतो. आणि ही नाईट क्रिकेट टुर्नामेंट असते, जी का पहाटेपर्यंत असते, 2 दिवसांची असते. तर माझा तर हा पहिलाच वर्ष आहे टुर्नामेंटमधला. कारण की दरवर्षी गेले 3 वर्ष काय व्हायचं का माझी एक्झाम नेमकी जानेवारीच्या महिन्यात असायची आणि त्यामुळे मला खेळायला जमायचं नाही. आत्ता थोड्या वेळातच क्रिकेट टुर्नामेंट चालू आहे आपली. तर तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेच जोडून का आणि बघा ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतं आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या ग्राउंडवर. आपलं जे टुर्नामेंट जिथे होणार आहे त्या ग्राउंडवर जाऊया. ते ग्राउंड आपल्या सोसायटीचं आहे. आपल्या सोसायटीच्याच ग्राउंडवर आपली मॅच होते. तर आता जरा त्या ग्राउंडवर पाणी वगैरे मारण्याचं काम चालू आहे. तर आता जाऊया त्या ग्राउंडवर आणि मी तुम्हाला दाखवतो ते ग्राउंड कसं आहे. तर मित्रांनो, आत्ता आपल्या गेमचे स्पॉन्सर आणि आपल्या प्रभागातले नगरसेवक प्रदीप काका गवस आणि सूरजदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. ते आता आपल्या गेमचं इनॉग्रेशन करतील. तर बघूया इनॉग्रेशन आणि त्यानंतर होईल टॉस. तर बघूया टॉस पण कोण जिंकतात. आपल्या एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील एकता प्रीमियर लीग मॅचेससाठी व सदर कार्यक्रम उद्घाटन करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके नगरसेवक श्री सुरेशदादा पाटील व श्री प्रदीप गवससाहेब हे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आपले कमिटीचे सदस्य घाडगे काका हे देखील उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन करून सदर कार्यक्रमास सुरुवात करायची आहे. प्रणित क्रिकेट पण असं मेहनत लावून खेळ. उमेश पुणेकर बॉलिंगला सज्ज. मित्रांनो, आता आपला गेमचा टॉस उडवला जाणार आहे. तर नक्की बघा कोण पहिला जिंकते आणि कोणाची बॅटिंग किंवा बॉलिंग सुरू होते. पहिला टॉस टेल सांग पहिले. हेड कोणते कोणते सांग. हा टेल आहे तो हेड.
टेल्स हेड्स अरे हा बोलला बॅटिंग बोलला ना बॅटिंग बोलला ना हे ऑब्जेक्शन आहे मॅच सुरू व्हायच्या आधीच भांडणं सुरू झाली बॉलिंग अरे पण तुझ्याकडे बिल्डर कुठे आहेत चालेल आम्हाला बॉलिंग अशा प्रकारे आमची बॉलिंग आलेली आहे. 2 प्लेयर शॉर्ट असून आम्ही अशा प्रकारे सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉलात बंडी जाऊन 1 रन झालेला आहे. 1 बॉल 1 रन. संघातर्फे प्रथम शतक घेऊन आलेला आहे अजय तळेकर. सुंदर अशी गोलंदाजी. आणि वंडी गेलेली आहे 16 रन. चौकार. गॅप मध्ये चौकार मारलेला आहे आणि हा चौकार सुंदर असा चौकार. सलग 3 चौकार मारलेले आहेत आणि हा 4 बॉलात 4था चौकार. काय सांगशील भाई कसा वाटतंय खेळ पहिली मॅच होती. हा कुणासोबत होती गतीचा सामना होता आमचा आणि आम्ही आमच्या पोरांना सगळ्यांना बॅटिंग भेटली. आपण जिंकला का तुम्ही नाही जिंकलो कारण की नाही. आम्ही प्रयत्नच नाही केला. आम्ही ऑलरेडी गिव्ह अप केलं होतं. 3 रनाने हारलो आम्ही. आणि कुणासोबत होती मॅच हा? कुणासोबत होती कुठले होते इकडची लोकल पोरं होती. हा का मी पण त्या लोकल पोरांमधून आहे हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. जे खेळणारी पोरं होती लोकल तीच होती. हा का म्हणून जिंकले काय ते तो पण आम्ही कलकत्ता नाईट रायडर्स वर्सेस त्याच्याबद्दल कोणाचे नाव आठवण आहे का? LIG. त्याच्याबद्दल कोणाचे नाव आठवण आहे का? मग इथं लोकल पोर काय बघा त्यामधलं लकेश पडवळ आहे, उमेश पुणेकर आहे. 2-3 माहिती आहे आम्हाला नाव. भावासाठी बुटं घेऊन येताना राज पाटील. राज हे अंड्याकडे कॉईन आहे ना हे. पृथ्वीराज टेकेचा एक प्रमुख असा इम्पॅक्ट प्लेअर आहे. हे चालू कर ना पण. चला चालू करा टीम बात करणार फक्त 2 मिनिटं. नाही तर चॉकलेट देऊन यांना बात करा. पीस का गाना दिल ना दिया तो बोलो ना बोलो गंजर क्या किया. ले बेटा आकी दुनिया में भी हजार. दुनिया लटकता मैं भी एक घर. चला बाद संगीत खुर्ची मधून गंजर बाद. आणि मागे विश्वेश देतो होतो. सनील 27 अजय 5. वाव वाव यासाठी तू इकडे आलेला साखलीवरून. अरे नो 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 नो. 3 बॉल 3 रन. और शॉट 4 बॉल 7. 4 बॉल 7. अरे मेरा सर फोड़ा. 5 बॉल. रोहित शिर्के शॉट 4 साईराज. ओम साईराज. शॉट साईराज 25. 2 बॉल 25. हा
टेन्शन मध्ये नाईट रायडर टीम टेन्शन मध्ये जयू टेन्शन मध्ये उद्धव साहेबांचं नाव घे. फक्त शिवसेना. का म्हणून वर घेतली घाबर बरोबर आहे शॉर्ट कृपया करून हृदय विकार जर कोणाला असेल तर ही मॅच बघू नका. अजय पंजा झाला गंजा. के मेलन आउट झाला तर मेलन. 2च विकेट आहेत. के मेलन आउट झाल्यावर मेलन. दोन बॉल 3 रन. 3 बॉल 2 रन. 5 बॉल 8 रन. 1 रन. 9 रन 10 आठवेन. विरोधी ओबी. तीन बॉल 7. 3 बॉल 3 रन पाहिजे. शॉट विन विन विन. चला, कोणाला ऑर्डर द्यायची असेल स्टेजची संपर्क साधा. गंजर आलेला आहे. चला, चक दे हो चक दे इंडिया. आता रात्रीचे 12:30 झालेले आहेत तरी 60,000 अशी प्रेक्षक आपल्याला थेट DD1च्या माध्यमातून पाहत आहेत. असं रोमांचक असे सामने भरवण्यात आलेले आहेत. एकता प्रीमियर लीग 2026. ऍक्च्युली ग्राउंड देतच नव्हते DY पाटील वाले. शेवटी आम्ही भांडून हा ग्राउंड मागून घेतला. ते फक्त आम्हाला ग्राउंड देऊन त्यांचा ग्रास घेऊन गेले आहेत. पिच आणि बाकीचं ग्राउंड आम्ही खाली इथे ठेवून दिलेलं आहे. आणि नक्कीच उद्या इथे मोठा असा सामना होणार आहे संगीत खुर्चीचं. त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला भाग घ्यायचा असेल त्यांनी संजू आणि गंजरकडे नाव द्यायचे आहेत. जॉर्डन चालू झाला. जॉर्डन घातले. चौका अशी काही मोठा दर्जा दिलेला आहे एकता प्रीमियर लीगला. जणू का पहिला असं पारितोषिक ठेवलेलं आहे रिक्षा बिघडलेली. दुसरं घसरगुंडी आणि आणि असा वर्ल्ड कप असा चमचमीत असं टाकी ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. नक्कीच मोठी टावर झाल्याच्या नंतर जो उत्कृष्ट असा बॅट्समन असेल त्याला ही टाकी देण्यात येणार आहे. कोणी जीवाची हानीमारी करून घेऊ नये. LIC वाले सर्व आपापल्या घरी गेलेले आहेत. बँडेज पण उपलब्ध नाही. नारळाच्या कवट्या राहिल्या. खोबरं पण खाऊन पळून पसाट झालेले आहेत पोराने. लागतो नक्की पुढच्या वर्षी हे सर्व सामने DY पाटील मध्ये खेळवण्यात येतील. प्रत्येकाने त्याची दक्षता घ्यायची आहे. आणि प्लेयर्स आणि आपापल्या बसमध्ये परत आपल्या घरी रिटर्न जायचं आहे. कोर्टयार्ड मध्ये आपली व्यवस्था करण्यात आलेली आहे. हारतील त्यांनी रवी चायनीज आणि जे जिंकणार ते पोहे खायला बसणार. चला सुरुवात. एक बॉल 1. फारुख मुख्तार अहमद.
3 बॉल भरपूर असा चेतन याचे मित्र आलेले आहेत मागे. चेतनचे सर्व मित्र आहेत आमचे मागे उपस्थित कलाकार असो, अजून आमचे एल मार्केटचे नावाजलेले असे गोल्डी असावं, ब्रास बँडचे असे मुख्य असे मास्टर, रोटो मास्टर आहेत ते ऍक्च्युली. ट्रम्पेट नंतर वाजवायला लागले जेव्हा त्यांना मास्तरांना समजलं हे काहीच नाही करत, फक्त बोटा हलवतात, तेव्हा त्यांना ट्रम्पेट ओरडवण्यात येतात. तर मित्रांनो आता 5 मॅच झालेले आहेत आणि आम्ही 2 मॅच जिंकलेलो. माझी टीम 2 मॅच जिंकली, माझी उमेशची टीम आमची टीम 2 मॅच जिंकली. तर आपल्याला सनी सांगेल काय काय झालं. मस्तपैकी बघ, आता आमची पहिलीच मॅच होती, म्हणजे सिरीजची पहिली मॅच आमची होती आणि ती आम्ही जिंकलोय. आणि त्यानंतरची पण जिंकलो. हां, त्यानंतरची सेकंड एक होती ती पण आम्ही जिंकलो. आता प्रश्न असा आहे की आता तिसरी एक मॅच आहे आमची, ह्या मॅच नंतर अजून एक आहे. तर ती जर जिंकलो तर उद्या काय टेन्शन नाही, उद्या 2च मॅच असणार आहेत. आणि आता जी चालले तर तुम्ही मॅच बघू शकता. जर या बॉलला अंकित कुडकडे यांनी फोर मारला तर त्याला 500 बघूया आता ह्या मॅच मध्ये कोण जिंकते. इंटरेस्टिंग मॅच आहे. यांचे बॉलर लय भारी आहेत. बॉलर यांच्या लय भारी आहे. आमच्यात सगळेच भारी आहे, बॉलर भारी आहे, बॅट्समॅन आमच्या सगळे भारी आहे. आमचं वन साइड आम्ही ऑल आउट करतो. आता आम्ही ऑल आउट आणि करतो. आमचं ऑलराऊंडर टीम बघू शकता इथं उभं आहे. लते जा हात कर. बोट बघू बोट दाखव, बोट दाखव. त्या बोटांनी तो 4 मारतोय. मला विचार कर कसली हा बोटांनी तो 4 मारतो. आमचा ऑलराऊंडर आहे, तो बॅटिंग पण करतो, बॉलिंग पण करतो, फिल्डिंग पण करतो. आता लाईनी पण मारतो. हा लाईनी पण मारतो, म्हणजे लाईनी हा तसल्या नाही. तुम्हाला वाटतं दुसऱ्या नाही. आमचं तिथे एक सुशांत दादा बसलाय, त्यांनी हॅट्रिक केली. हॅट्रिक नो बॉल वरती, म्हणजे 3 नो बॉल आणि 3 नो बॉल वरती विकेट. 3 नो बॉल हॅट्रिक आहे आता वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दर्ज आम्ही केली. असे ना असे एकदम डेंजर प्लेअर घेतले. अरे गंगा तुम्ही बघू शकता सगळ्यांचा म्हणजे जोश इतका हाय आहे ना प्रत्येक जणाच्या टीमला वाटते की आमचीच टीम जिंकली पाहिजे, आमचीच टीम जिंकली पाहिजे. मग ह्या उत्साहात आम्ही खेळतोय आणि याचा निकाल तुम्हाला 26 तारखेला कळेल. 26 जानेवारीला की काय बोलतात रे त्याला, प्रजासत्ताक दिन. हा नाही ते नाही रे, आपल्या ट्रॉफी बिफे त्या दिवशी देतात. तर distribution. ब्लॉग बघायला भेटेल सनीच्या चॅनलवरती. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. ह्या 2 दिवसाचे मॅच दाखवले जातील. बघूया आता पुढे कोण जिंकते आणि काय होते. आणि हा Day 1 आणि Day 2 चे पण तुम्हाला अपडेट भेटतील. 2 वर 26 लगान टीम आहे ही आमची एका मागे भरपूर बटाटे शर्यतमध्ये पहिले आलेली टीम. ग्लुफांडी ये पावर कहाँ से आई? 7:30 नंतर मला ग्लुफांडी पाहतात जरा. ते जगुडा 35 धावा. दमलं मागच्या मागे जोरात मारला. दोन्ही हात वर करून दोन्ही हात पुढे वरती गेले त्याने पार्लेजीचे. नक्कीच आता तुम्हाला चेहरा आठवला असेल. पार्लेजीचा पुढे आपल्या समोर येतात डब्यात तो हाच पोरगा लहानपणीचा वर 2 हात करून ठेवणारा फेटवाडीचा नावाजलेला असा अक्षय. आराम से बॉल संयुक्त भागो. भले 1 वर्ष श्री यादव कडून आपल्या मार्गदर्शन घेत होता त्या गल्ली क्रिकेटमध्ये. गल्ली बॉय हा श्री यादवचा चेला असला तरी. रंजर ऑर्डर रेडी, ऑर्डर डन. हॅट्रिक नक्कीच ओव्हर आवडत असेल तर टाळ्यांसोबत स्वागत करायचं आहे अक्षय देवकर यांचा.
चालू नक्कीच 4 बॉल 4 5 बॉल बॅट मार डोक्यात बस शाबाश 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 बिट्टू शाबाश रे बिट्टू रे बिट्टू चला नक्की अक्षय नक्की नंतरचे ह्याने काढले हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे जो आपला एकटाचा टावर बांधणार आहे काय डाय मारले आमचे टॅलेंट पहिल्या मॅच पासून दाखवण्यात आलो आहे हर एक मॅच मध्ये आमचे 2-2 प्लेअर बाहेर जातात परत येतच नाही कारण आम्ही नवीन प्लेअरला संधी देतोय जर शॉट सोड जिगर सोड भरते ताकी बॉल काउंट आहे ना बॅट कमरेच्या वर चालली ती वाट आली 5 बॉल शॉट 4 ओव्हर 41 ऑल आउट 41 टू विन 41 त्याला सांगते की हळू घे 4 बॉल 3 रन पाहिजे 4 बॉल 3 हे तो आउट झाला तरी हाय प्लेअर 4 बॉल 3 हार लगायला जाम खेळलो अरे आज काढत घेऊन पैसे विनिंग टीम आला 1000 भेटणार तू खोटा बोलणार घेतलं मग त्यांनी घेतलं मग 1000 रुपये म्हणजे किती आहे बघ ना भेटतो चोक्या झोपणार काय खेळायचं 3-4 तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत 4 आणि आता मॅच संपलेली आहे इथे बघू शकता अख्खं ग्राउंड खाली झालेलं आहे ग्राउंड खाली झालेले आणि आता घरी सगळे घरी गेलेत आणि आता आम्ही सुरलेले जे 10-12 पोरं आहेत ते आम्ही चाललोय नाश्ता करायला कारण की लय भूक लागली जेवण पण लवकर झालेलं तर बघू शकता अख्खी सोसायटी खाली आहे पहाटेचे वाजले 4:15 आणि आता आम्ही चाललोय जरा पोहे बिहे काय भेटतात ते नाश्ता करायला काय सांगशील 3 मॅच हरलो मला काय सांगायचंच नाही कट्टी आहे मी आता मी तू काय सांगशील गावावरून आला खेळायला भेटला त्याला विचार त्याला विचार काय माझ्यावर चढले सांगा तुम्ही किती जिंकलो मी काय 2 जिंकलो 1 हरलोय उद्या डिसाइडर आहे उद्या दोन्ही पैकी 1 जिंकायला लागेल मॅच खेळलो थोडासाठी तो आमच्या टीम बद्दल सांगा आमचा मेन आहे 3 जिंकलो तिने जिंकलो आपला हायेस्ट स्कोर सांग हायेस्ट स्कोर आपला 75 हायेस्ट ए तू बोल अरे लाजू नको बोल ह्याला गावावरून आणला खेळायला की कोणतं मटण खाऊन आलं उद्या नाही घेणार हे बाहेरचे प्लेअर घेऊन खेळते जिगर भाई क्या बोलेगा अरे कुछ तो बोल भूक लगे तू कैच मस्त पकड़ा था वो और लास्ट का बॉल मत मारा था उतना ही मत मारा डालो ब्लॉग में डाल
काय कुठं आलो आपण आता? पण आलो नेरूळ ईस्टला चायनीज खायला. हा का? अजून काय काय खाल्लं आपण? चहा पिली आहे, क्रीम रोल खाल्लाय, मिसळ पाव खाल्ली, पोहे खाल्ले. आहे